कडूंनी दोन मुद्दे उपस्थित केलेले आहेत की शिकवणीची गरज काय. वस्तुस्थिती आहे, मला वाटतं की जर शाळा कॉलेजेसमध्ये जर एक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं तर कोणीही पालकांना हौस नाही की आपल्या पाल्यांना काही शिकवण्यांमध्ये पाठवलं पाहिजे. आणि म्हणून कडू साहेब, आम्ही दुसऱ्याची रेष कमी तर कायद्याच्या चौकटीत आपल्याला कशी करता येईल ते तर आम्ही पाहतोच आहोत, परंतु समांतर आपली रेष कशी उंच होईल, आपली क्वालिटी कशी वाढेल, याही दृष्टिकोनातून विविध कार्यक्रमांचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये तुम्हाला त्याची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये झालेली त्या ठिकाणी दिसेल. दुसरा जो आपला मुद्दा होता क्वालिटी शिक्षक, मला आपल्या माध्यमातून हे पण सभागृहाला सांगायचं आहे की आताच्या घडीला जी काही शिक्षक भरती आपली पवित्र पोर्टलद्वारे होते आहे, ती शिक्षक भरती होत असताना मग टीईटी ही प्राथमिक क्वालिफाय परीक्षा आहे. टीईटी पास झाल्याच्या नंतर टेट ही परीक्षा त्या उमेदवारांना द्यावी लागते आणि टेटच्या मेरिटप्रमाणे पवित्र पोर्टलमधनं त्या ठिकाणी नियुक्ती केली जाते. जिथपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सरकारी ज्या काही शाळा आहेत त्याच्यात एका जागेच्यासाठी एकच उमेदवार म्हणजे थेट त्या ठिकाणी त्याच्या मेरिटप्रमाणे, त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याने पोर्टलवर जिथं नोंदणी केलेली असते, मागणी केलेली असते, त्याप्रमाणे त्याची थेट नियुक्ती त्या ठिकाणी केली जाते. जिथपर्यंत खाजगी अनुदानित संस्था आहेत तर या संस्थेच्यासाठी पण यापूर्वी एका जागेच्यासाठी सभापती महोदय 10 उमेदवार त्या ठिकाणी दिले जायचे. आताच्या घडीला एका जागेच्यासाठी फक्त 3 उमेदवार आणि ते 3ही उमेदवार त्या ठिकाणी पण मेरिटमध्ये त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. त्यांच्या मेरिटला आता 90 गुण त्या ठिकाणी असणार आहेत आणि तोंडी मुलाखतला फक्त आता 10 गुण, की जेणेकरून येणारा जो काही शिक्षक आहे हा मेरिटमधलाच त्या ठिकाणी असेल आणि त्या मेरिटमधल्या उमेदवाराचं जे काही मेरिट आहे हे संस्था चालकाला कळणार नाही. त्याने फक्त तोंडी 10 जे काही गुण आहेत आणि मुलाखतीमध्ये पण कोणत्या बिंदूला किती गुण द्यायचे, जसं आपण अंगणवाडी मदतनीसचा जो काही चार्ट असतो त्या चार्टचं प्रतिरूप घेऊन आम्ही याचं अतिशय पारदर्शक पद्धतीने, की जेणेकरून गरीबातल्या गरीब परंतु ज्याच्याकडे मेरिट आहे अशा शिक्षकांना त्या ठिकाणी प्रवेश मिळायला पाहिजे, त्यांना तिथं नोकरी मिळाली पाहिजे. आणि ती नोकरी जर संबंधित संस्था चालक देत नसेल तर शासन त्याची थेट नियुक्ती आता त्या शाळेमध्ये त्या मेरिटप्रमाणे करेल आणि जे संस्था चालक त्याला नियुक्त करून घेणार नाहीत तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा त्या ठिकाणी केली जाईल. हे पण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि परवाच शासन निर्णयाच्या माध्यमातून आम्ही म्हणजे पवित्र पोर्टलच्या या सगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे याची पण कार्यवाही करायला घेतली आहे.